आपण बुद्ध पौर्णिमेनिमित्त गेल्या वेळेला कृष्णमूर्ती आणि ते असा थोडासा संदर्भात थोडा विचार केला. थोडासा करूया आणि थांबूया. म्हणजे तो विचार खूप मोठा आहे. आपल्याला जिथं संबंध आहे लागू आहे त्याच्यातले 1-2-3 मुद्दे महत्त्वाचे राहिले तेवढे फक्त घेतो. म्हणजे ओळख म्हणून फक्त. सर्वं क्षणिकम या अर्थाने ते अनित्य आहे वगैरे आपण गेल्या वेळेला बघितलं. सर्व दुःखकारक आहे. तर सर्वं दुःखम काय होते. त्या मुलाचं लग्न जमत नसतं साध्या भाषेत असाल तर म्हणजे एकदम बुद्ध किंवा कृष्णमूर्ती एकदम नको. तर मुलाचं लग्न होत नसतं. ते एकदा कसं तरी करून होतं. कारण अलीकडे मुलाचं लग्न होणं अवघड असतं. तर ते होतं. तर ते झाल्यानंतर काय होतं ते आत्ता ते पतिवचन प्रमाण वगैरे ते चालं तर तसलं त्यातलं आलं आहे. तर ते झाल्यानंतर आता त्यांचा प्रपंच सुरू झाला. मग आता ते एकमेकांना विचारून काय त्या गोष्टी करणार हे उघाने आलं खरं म्हणजे. एकीकडे आपण हे केलं होतं पण ते लक्षात नसतं. तर त्यावेळेला तो आत्तापर्यंत मला विचारून सगळ्या गोष्टी करीत होता. आता त्यांचं काय ठरतं हे सुद्धा कळत नाही अशी तक्रार होते. तर या अर्थाने ते दुःख त्यावेळेलाही होतंच. कारण त्यावेळेला कोणी कोणाचं ऐकायचं हा प्रश्न असतो उमेदीत. आणि हा नंतरचा प्रश्न येतो त्यावेळेला हे माझ्यापर्यंत आणतच नाहीत. परस्पर काय ते निर्णय घेतात ते करतात. साध्या भाषेत सुनेच्या तंत्रानं वागतो. मुलगा माझा मी 25 वर्ष काय ते 30 वर्ष काय अलीकडे 35-40 वर्षसुद्धा वाढवला आणि आता त्याचं 40व्या वर्ष लग्न झालं. तर तो तिथे काय जे बायको असेल आता ती 40 काय माहीत नाही पण तिच्या तंत्राने वागतो. तर आता शेवटी तो असं आपण म्हणजे म्हटलं ना यात सुद्धा समजुतीचा प्रश्न आहे. तसं यातही समजुतीचा प्रश्न आहे. पण दुःख आहे ही गोष्ट खरी. समजुतीनं दुःख थोडं कमी होतं. ही समजूत त्यांनी सांगितलंच आहे पुढे कसं दुःख कमी करता येईल ते. तर त्यातलं हे सर्व दुःखम जे आहे ना ते सर्व त्या अर्थाने कोणत्याही परिस्थितीत गेलं तरी दुःखदायकच आहे. लहानपणी आपण बघतो इतकं हे असतं म्हणजे परस्वाधीन जीवन असतं. बघत असतात मुलं कोण हे केलेलं आहे. ड्रेस घातलेला माणूस दिसला की त्याच्याकडे चटकन जातात. आईलसुद्धा सोडून वडिलांना सोडून चटकन जायला तयार होतं. कारण हा फिरायला जाण्याची शक्यता आहे. त्यांना ते कसं कळतं काय कळत नाही. किती लहानपणी हे कळत असेल ना. म्हणजे फिरण्याची आवड किती उपजत असेल की ते जाणार. आणि तेच जर घरातले कोणी जरी असतील अगदी त्याच्या आई सगळं अगदी जवळचं आहे त्याच्याशिवाय अगदी चालत नाही. पण त्या क्षणी ते तसं होत नाही. आणि जर तो मनुष्य समजा ते ड्रेस बदलून आला घरातले ड्रेस वगैरे घातले की नाही ते तिथनं वळतं लगेच आहे इकडे. मग त्यावेळेला हे असं सारखं प्रतिक्षणी हे सारखं बदलत राहतं. आणि अलीकडे तू काय माझ्याकडे येतच नाही आहेस अलीकडे तुला घेतलं तू येतच नाही. ते लहान मुलाच्या बाबतीत चालू असतं घरामध्ये आजूबाजूला वगैरे बघत नाही अलीकडे. बघत नाही म्हणजे काय त्याला बाहेर जायचं आहे. तुम्ही बाहेर कुठं जात नाही. मग तुमच्याकडे कसं बघणार. जे बाहेर जाते त्यांच्याकडे बघणार. मग त्याचं दुःख होतं. मग आता हे नातवंड असो आणि काय असो शेवटी मुलाच्या बाबतीत तेच झालं तेच पुढे नातवंडाच्या बाबतीत तेच मागं चाललं होतं. या अर्थाने सर्व दुःखमय आहे ही गोष्ट खरी. तर आणि असं आहे आता त्याला म्हणजे आता हा बलाचा विषय चालला आहे म्हणून आता त्या मुलाला समजा तो आजही समजा म्हणजे आता हे आईचं वडिलांचं विशेषतः आईचं. तर त्यामुळे आईला असं वाटत राहतं तो सोनेच्या तंत्रानं वागतो. आता समजा तर त्यानं अजूनही तुमच्या तंत्रानं वागायचं ठरवलं तर त्याला आपल्याकडे मृदंग होतो म्हणतात ना साध्या. तसलं आहे सगळं. त्यामुळं त्याला ह्याचं ऐकावं कळत नाही त्याचं ऐकावं कळत नाही. अशा परिस्थितीत जे कोण सापडले असतील त्यांना त्याचा चांगला अनुभव असेल. तर सगळ्यांच्याच वाट्याला अशा तऱ्हेचं दुःख येईल असं नाही. पण त्यांच्या वाट्याला दुसरं काहीतरी येतं. तर एकूण हे दुःखमय आहे एवढी गोष्ट खरी. म्हणून त्यांनी दुःखाचा प्रश्न प्रधान मानला. जसा कृष्णमूर्तीने दुःखाचा प्रश्न प्रधान मानला. दुःखाचा प्रश्न कसा आहे तो सोडवा. तो खरा प्रधान प्रश्न आहे. बाकीचे प्रश्न आहेत पण हे 4-5 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या. त्या 5 गोष्टी आहेत. आणि सर्वम अनात्मम हे त्यांचं म्हणणं आहे. ते त्यांचं म्हणणं म्हणून आपण अशा अर्थाने समजून घेऊ. उपासनेच्या दृष्टीने काय बघायचं ते बघायचं त्यातलं. तर माणसाची प्रवृत्ती कशी आहे ही 6 म्हणजे कृष्णमूर्तींच्या भाषेत परपेच्युअल एक्झिस्टन्स अशी त्याची मोठ्या डोक्यात आहे. म्हणजे आपण सातत्याने अस्तित्वात असलं पाहिजे कसल्याही प्रकारे. पण ते आपलं अस्तित्व घरामध्ये काय बाहेर काय कुठे काय जाणवून देणारे लोक आहेत ते जाणवून देतातच. पण प्रत्येकाला असावं हे जे वाटतं आत्ता आपण मागणं सुद्धा
स्मृती टिकाव्यात. आता कशाला स्मृती टिकाव्यात आहेत, स्मृती ज्यांना टिकल्या ते टिकणारच आहेत, पण त्याची व्यवस्था करून जायचं काय कारण नाही आहे. त्या अर्थाने स्मृती नको आहेत, पण ते माणसाला असं वाटतं परपेच्युअल एक्झिस्टन्स, माझं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मी असेन आणि मी असणार, मग येणार जाणार, ह्यात काय अडकू नका. आत्ता जे आहात त्याचं काय होते ते बघा. त्यांचं म्हणणं ते करण्यासाठी काहीतरी जरा कोलांट्या एवढ्या म्हणावं लागणार. त्याच्यापेक्षा आजचा दिवस मिळाला आहे, नमो आज या वर्तमान क्षण, असं ते तेच की मला आत्ता जे करणं शक्य आहे ते मी केलं, उद्या असलो तर जे शक्य असेल ते करेन. यापेक्षा आणखीन काही विचार करायचं कारण नाही. हे सांगण्यासाठी हा सिद्धांत आहे. अनात्मम आहे त्यांच्या भाषेमध्ये ते म्हणलं. कारण काय, त्यांनी त्याचं उदाहरण पण दिलेलं आहे आणि आपल्याला ते परिचित पण असेल की त्याच्याकडे जो मिनांडर म्हणजे तिथला राजा त्या काळातला, त्याला पुढे राजा मिलिंद म्हणून प्रसिद्ध झाला. तर तो बुद्धाकडे आला, म्हणजे त्याचा शिष्य म्हणजे नागसेन त्याच्याकडे आला होता. त्यावेळेला त्याने आल्यानंतर त्याला विचारलं की तुम्ही पायी आलात का, कसे आलात, तर म्हणजे सर्वसाधारण येणं हे पायी. तर तो म्हणला मी रथातून आलो. ते म्हणले रथ म्हणजे काय असं. रथ म्हणजे चाकं दिसतात रथाला, तर हा माझा रथ. तर रथ म्हणजे चाकं का चाकाला असलेला कणा, आणि ह्याच्यातले कुठल्याशिवाय कुठलं काही चालत नाही, ही गोष्ट खरीच आहे. त्या आऱ्यांना जर त्याच्यामध्ये कणा नसेल तर त्या आऱ्यांचा काय उपयोग नाही, तो ढीग आहे नसता, तो काही पुढे नेऊ शकणार नाही. म्हणजे चाक म्हणायचं, कणा म्हणायचा का, हे सगळं आहे, पण त्या रथाला घोडे जोडलेले नाहीत तरी त्याचा काय उपयोग नाही. म्हणजे हा तर हे तू म्हणतोयस, पण मला रथ नावाची वस्तू काय हे कळलं नाही. हा सगळ्या गोष्टींची एकत्रित ज्या झाल्या त्याला आता तू रथ म्हणतोयस, पण त्याला अस्तित्व नाही आहे त्या अर्थाने. कारण चाक बाजूला घेतलं, घोडे सोडले आणि ते चकणा आणि हे सगळं वेगळं केलं, तर काय राहिलं, तर काय राहिलं नाही. अनात्म आहे त्या अर्थाने, त्यात आत्मस्वरूप वस्तू काही नाही. तर या अर्थाने खरी ह्याचा मुद्दा एवढाच आहे म्हणण्याचा, त्यांच्या दुसरी बाजू आहे त्याला की आत्मवस्तू काय हे ओळखा, ही अनात्म आहे. जे ज्या अर्थाने आपण हे मिथ्या म्हणतो ते म्हणण्याचा हा दुसरा प्रकार आहे की हे सगळं अनात्म आहे. ज्याला आपण म्हणतो अगदी बिल्डिंग म्हटलं तरी विटांची झाली, काय सिमेंटची झाली, अमके झाली, तमके झाली, उद्या त्याचं काय झालं ते वेगळं झालं की झालं, तिथं काय नाही. त्या जागेवर काही नसतं. आपण परवा आपला विषय कशा गेल्या रविवारी झाला असेल किंवा काय शनिवारी झाला असेल, तो आपल्याला आठवत असेल की आपल्या जुन्या गल्ल्यातून वगैरे लोक जायला जातात, 25-30 वर्ष कधी काय राहिले असतील तिथं, अजिबात गल्लीच्या तोंडाच्या गेलं की तिथपासून पुढचं काही ओळखत नाही. 25-30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष आपण जिथे कुठे राहत होतो त्याच्या वयाप्रमाणे. पण साधारणपणे असं जर कुठे गेलं तर 30-40 वर्षानंतर गेल्यानंतर त्यात आपण नक्की राहत होतो ती जागा पुढे गेली का मागे गेली का पुढे गेली काही आठवत नाही. कारण तिथे त्याच्यातलं काही खोणा राहत नाही, ते राहत नाही, सगळं वाढवून त्याच्या जागी अपार्टमेंट ते वाढे गेले, काही विहीर नाही, वाढलं नाही, काय नाही. असे सुद्धा कितीतरी ठिकाणी होतं माणसाचं. त्या अर्थाने अनाथ आहे. तर तो संघात म्हणजे एक प्रकारचं हे आहे, एकत्रीकरण केलं होतं त्यावेळेला. वाडा म्हणून विटा दगड वाळू छप्पर घातलं, हे घातलं, जमीन केली, काय केलं, ते सगळं मिळून होतं, ते सगळं मिळून घर होतं. पण आता हे जर सगळं गेलं तर तिथं काही नाही आहे की ज्याला आपण घर म्हणू शकतो. मग आता घर म्हणजे नक्की काय, ते या वस्तूंचं एकत्रीकरण झालं. ते एकत्रीकरण ज्याचं होतं त्याचं विकेंद्रीकरण होऊ शकतं. त्या अर्थाने ते गेलं की मग काय राहतं मग घरी एक संकल्पना राहील जे तिला अस्तित्व आहे. म्हणजे आता इथे बुद्धाचा विषय संपला, हा आपल्याकडचा विषय सुरू झाला. आता पुढे तिला घर या संकल्पनेला अस्तित्व आहे, ही घराच्या पुरतं झालं. तर तसं सगळीकडे आत्मवस्तू आहे, फक्त ती घर जसं दाखवता येत नाही, घर म्हणून नाही दाखवता येत. आपण घर नावाची संघात वस्तू दाखवत असतो की हे सगळं दार दरवाजे अमकं तमकं वगैरे सगळं मिळून घर, पण हे काढा की सगळं आणि घर मला सांगा ना कुठे आहे ते. तर तसं नाही सांगता येत. आपण जे फुलाकडे बोट दाखवतो किंवा हे फुल आहे असं म्हणतो, तर त्यावरनं त्याचं काय रंग आहे, वास आहे, ते हे आहे सगळं. पण हे सगळं म्हणजे फूल, पण फूल म्हणजे काय म्हणतो तर सांगता येत नाही. मग तेच आपला आत्मा म्हणजे काय ते सांगता येत नाही, हेच आहे ना दुसरं काय. तर त्याच्या दुसऱ्या बाजूने हे त्याला पॅरलल चाललेले आहेत. तर असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता आपल्याला जरूर असलेलं आणि 10 मिनिटात होऊ शकणारं काय असू शकेल तर शेवटचा जो आपली स्थिती आहे, ती स्थिती हे त्यांच्या दृष्टीनं आहे मनुष्याच्या जन्माचा ध्येय, त्याला शांती म्हणतो आपण. ती तेव्हा त्यांच्यातलं निर्वाण, ते निर्वाणम शांतम, ते मला पसंत आहे एकदम. की निर्वाण एकदम आपल्याकडे निर्वाण म्हणजे एकदम माणूस जाणं असं एकदम वाटतं, तसं काही नाही. तर ती शांती हे नेहमीच्या दुःखमय जीवनातून निर्वाणच की. आता मला काही दुःख राहिलं नाही असं झालं तर त्या क्षणी काय होईल, चित्ताला शांतता येईल. की काय राहिलं नाही म्हणजे, आणि काय राहिलं नाही म्हणजे त्या अर्थाने काहीतरी राहणारच.
शेवटी, हे नाही ते नाही काय असं सगळं थोडं राजाचं पुरवत नाही, कोणाचं पुरवत नाही, ह्याच्यातले शक्तिवान लोक आहेत त्यांचं पुरवत नाही, म्हणजे त्या अर्थाने पुरवत नाही. पण माझ्या इच्छा म्हणून राहिली नाही, ती निरीच्छता ही शांती आहे. तर अशा अर्थाने लक्षात घ्यावं. ते मला त्यातलं घेण्यासारखं वाटलं की त्याने त्याला आपल्या ज्योतीची पण उपमा खूप वेळा येऊन गेल्यात वेगवेगळ्या संदर्भात. ज्योत तेवत असते तर ती आपण सुद्धा ज्योत विझवत वगैरे शक्यतो शांत करतो, तर ती शांत झाली म्हणतो, तर ती थांबते, तिथे थांबते, त्यावेळेला ज्योत उरत नाही. तर तसं निरीच्छता ही ती शांत झालेल्या ज्योतीसारखी आहे, त्यामुळे तिथं काही आता नाही. इथे दिवा होता हे बरोबर आहे, आणि जीवनाला त्यांनी जीवन ज्योत अशी उपमा दिलेली आहे, जीवन ज्योत. तर त्यात दोन गोष्टी सुचवलेल्या आहेत. एक तर हे आहेच की हे शांत झाल्याशिवाय आपण म्हणजे ज्योतीचं सुद्धा आपण बघितलं असेल की ती हालत राहणारच, काहीतरी तिच्यामध्ये हालचाल होत राहणार. आता अगदी कोपऱ्यात ठेवली जिथं वारा नाही काही नाही, तिथे नेंगते सोपमा स्मृता वगैरे ते आपलं आहे तसं की तिथलं तसं तशा ठिकाणी ठेवली असेल ठीक आहे, पण तिला वायूची किंवा ह्याची गरज आहे, त्याच्याशिवाय ती ते टकणार पण नाही. म्हणजे तिला वायू लागणार, म्हणजे तिला ही हवा लागणार, म्हटल्यानंतर तिच्यात हालचाल होणार, म्हणून ज्योत सतत हालत राहणार, म्हणून जीवन सतत तसं होत राहतं. जे नेहमीचे हेलकावे आहेत ते ज्योतीमध्ये आहेत, म्हणून त्याने जीवनाला ज्योतीची उपमा दिली. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ज्योतीमध्ये कायम तप्तता आहे. ज्योत शांत होते ते तप्तता संपल्यानंतर विझते तेव्हा, पण विझण्यापूर्वी ज्योतीमध्ये ताप आहे. तसा संसारामध्ये माणसाला कायम ताप आहे. कोणाचा कोणाला किती कुठे हा विषय ज्याचा त्याचा, बरोबर आहे की नाही, पण ताप आहेच. कितीही काही केलं तरी जसं ज्योतीला पण हात लावला तर भाजल्याशिवाय राहणार नाही, अगदी पंटीची ज्योत असली तरी सुद्धा ती पंटीचीच ज्योत आहे. तर जीवन ज्योतीमध्ये माणसाला पोळत कुठंतरी असतं. आता कोण बोलतो कोण बोलत नाही, कोणाच्या मनात राहतं, कोणाचं हे राहतं, कोण सहन करू शकतो कोण नाही सहन करत, तर प्रकार असू शकतील, पण तिच्यातली जी तप्तता आहे तर ती तप्तता त्याच्यामध्ये आहे. तसं जीवन ज्योतीमध्ये तप्तता पण आहे, आणि ती ज्या वेळेला कधी निरीच्छता येईल, म्हणजे ह्याच्यातली ज्योतीचं जे मूळ तेल ते गेलं, तर ते गेलं की माणसाला शांतता पडेल, आणि ती शांती ही खरी मिळवण्याची वस्तू आहे असं त्यांचं म्हणणं. त्या अर्थाने आपण जीवनाकडे बघावं ती किती शांत कसं होईल. तर या अर्थाने शांत व्हायला म्हणजे ही सगळे आकलन असणं त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आपला जो आकलनाचा विषय राहिला त्याचाच हे वेगवेगळ्या मार्गाने परत येते ते. तर त्याच्यात हे जर आपल्याला कळलेलं असेल की जीवनात हे दुःख असतं, मग दुःख झालं तर काही वाटणार नाही. दुःख तर असतंच ना जीवनामध्ये. माझ्या जीवनात आत्ता समजा हे उकडण्याचं दुःख आहे, दुसऱ्याचं कोणीतरी कुठल्या तरी धुरावर गारठतोय त्याला त्याचं दुःख आहे, म्हणजे जीवनात दुःख आहे हे आहेच आहे. मग आहे एकदा म्हटल्यानंतर ते तसं असतं म्हटल्यानंतर आता ते दोन शिंग आहेत, याला काय गाईला दोन शिंग आहेत, काय बैला दोन शिंग आहेत, दोन शिंग आहेत, त्याच्यावर तक्रार करायचं कारण नाही. आपण ते सापडून येण्याचा प्रयत्न करायचा, पण तरीसुद्धा तेवढंच ती तशी असणार. ती तशी असणार म्हणजे दगड आहे तर कठीणपणा असणार, तो गुणधर्म आहे त्यामुळे तो असणार. तर तसं ते एकदा असल्यानंतर मग दगड कठीण आहे कठीण आहे कठीण आहे म्हणून म्हणत भेटण्यात काय अर्थ नाही. तसं एकमेकांबद्दल काय म्हणण्यात अर्थ नाही. तसे असणार स्वभाव आहेत म्हटल्यानंतर. आता काहींचे लहरी स्वभाव, सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी हवामान बदलल्यासारखे हे बदलतं. काय समजावं नक्की यांचा स्वभाव काय म्हणून सांगावं असं तर सांगणं अवघड आहे. हवामान खात्याला जमणार नाही, आपल्याला सुद्धा जमणार नाही. तर ते काय तसं ते तसं असतं एकदम, नाहीतर एकदम हायपर. काही लोक एकदमच सारखेच एकदम उड्याच मारत होतं. काय म्हणजे उड्या म्हणजे प्रत्यक्षात नाही, पण मन उड्या मारत असतं सारखं असं एकदम काहीतरी सतत. ते कर्मशील माणसाचं रजोगुणी माणसाचं जसं लक्षण आहे तसं आहे. मग तसं असलं तर ते तसं राहतं, पण हे असं काहीतरी भिन्न भिन्न स्वभाव असतात. म्हणजे हा असा का नाही, तो तसा का नाही, तो तसा का नाही, तसं काय म्हणायचं नाही. तो तसा असू शकतो, हा असा असू शकतो. मी कसं असायचं तेवढं ठरवावं असं. मुद्दा माझा शांतीशील माझ्या मुक्तीशी आहे ना, मग मी कसं असावं ते ठरवावं. आता हे जग असं असणार, जग असं असणार, तर त्यामध्ये ह्या अशा तऱ्हेचं हे एकदा आकलन झालेलं असलं तर मनुष्याला शांती जवळ येते. आकलनाचा परिणाम हा की शांती जवळ येते. मग आता तो तसा वागणार, मी तो तसा वागणार, अनपेक्षितपणे तसा वागला. अनपेक्षितपणे वागणं हा सुद्धा एक गुणच आहे एक प्रकारचा. गुण म्हणजे चांगल्या अर्थात नाही म्हणत मी, पण ते कदाचित चांगली घटना घडली तर चांगलं म्हणू, पण अशा तऱ्हेनं होऊ शकतं. तर ते म्हणजे आपण म्हणतो ते काय करतील हे काय सांगता येते बाबा, जे असं जे म्हणतात दाजा माणसांच्याबद्दल, तर तसं ते पण त्यांचं ते अनाकलनीयत्व हाच त्यांचा गुण, वैशिष्ट्य काय त्यांचं तर हेच. मग आता हे एकदा आपल्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकदम असं केलं काय आणि तसं केलं काय, एकदम तोंड केलं काय आणि एकदम पाठ फिरवली काय, दोन्ही तसं करू शकतात ते, कारण त्यांचा स्वभाव तसा आहे. नाहीतर काही एक सरळ मार्गी माणसं आहेत, एक मार्गाने चालले वाटेत जर काय आलं तर थांबतील, दगड कोणी बाजूला केला तर पुढे जातील, नसेल तर आहे तिथे थांबत राहतील.
जीवनात सुद्धा. तर त्या अर्थाने ते थांबून राहतील. तर तसं असलं त्याचा तो स्वभाव आहे. मग असं ते का करत नाही? ते दगडावरून उडी मारून कसे जातात आणि हे कसे तिथं उभे? ते तसे आहेत, हे असे आहेत. म्हणजे आपल्याकडे बळवणे बळव असं म्हणतात, ते जे जुनं आहे ना वाक्य, तसं आहे. तर तसं आहे एकदा म्हटल्यानंतर मग आपल्याला तक्रार असते. ती आकलन कमी असल्याचं लक्षण आहे. तक्रार माणसाला जगात आहे याचा अर्थ त्याचं आकलन कमी आहे, अजून त्याला आकलन नाही झालं सगळं. तर या अर्थाने ते असावं. आपले संकल्प नेहमी चांगले असावेत, शुभ असावेत. काहीतरी वाईट व्हावा असा संकल्प करू नये. संकल्प एक शक्ती आहे असं त्यांचं म्हणणं. ती चांगल्या कामी शुभ संकल्प अशा अर्थाने. वाचा शुभ असेल तर वाचेला शुभतेचं किंवा सौम्यत्वाचं आपल्याकडे ही ह्याच्यात तप दिलेलं जे याचं आहे ना गीतेमधले, तर जसं वाचेचं तप आहे, ती तशा तपाच्या भाषेमध्ये जर बोलायला जाईल मनुष्य तर ते खरं पण बोलेल आणि न लागणार पण बोलेल. महाराजांच्या ह्याच्यात किंवा आपल्या माऊलींचं आहे, आता काय उद्या योग असला तर उद्या बघू त्यावेळेला. तर मी तुले आणि माळ ते जे आहे ना सगळं शब्द जसे कल्लोळ अमृताचे, म्हणजे बोल ऐकत राहिलं तर ऐकतच राहावं असं वाटतं. म्हटलं तर त्यात गुणदोष येत असतात, आपलं प्रतिबिंब पडत असतं, कधी आपल्यावर, कधी दुसऱ्यावर, कधी तिसऱ्यावर प्रकाश पडत असतो, हे सगळं होत असतं. पण तरीसुद्धा ऐकतच राहावं असं वाटतं. असं ज्याला साधलं त्याला वाचेचं तप साधलेलं आहे. त्या अर्थाने म्हणजे वाचेचं तप हा एक मुद्दा आहे आणि याच्याने अधिक सोपं होऊ शकतं. मगाशी नाम सांगितलं ते ह्या संदर्भात उपयोगी आहे. तर ते नामात असेल तर ते आपोआपच बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून दूर असतं. नंतर आपली कर्म आहेत त्याला एक शुभतेची नेहमी दिशा असावी. कर्माला ज्यांच्या विघातक दिशा आहे, काहीतरी विघातक दिशा आहे, तोडमोड असं काही होत नाही त्यांना. शेवटी म्हणजे आहे ते जगात निर्माण मी करू शकत नाही, ते मी तोडून टाकणार आहे. तर त्याच्यापेक्षा काही घडवता आलं तर घडवावं, नसेल तर जे जग घडवतं आहे किंवा काय जे समजा सृष्टी घडवते तर तिचं कौतुक करावं, तिला नमस्कार करावा. आपला नमस्कार बाकी राहिला विनोबा म्हणले ना, तसं आहे. सृष्टीची पूजा झालेली आहे, फक्त आपला नमस्कार बाकी आहे. तसं आपला नमस्कार बाकी आहे असं म्हणावं, झाडाला नमस्कार करावा तरी चालेल. झाडाची पानं तोडून विनाकारण खाली टाकण्यापेक्षा तिथे आपण नमस्कार करावा शांतपणे. तर तो सुद्धा भगवंताला पोचतोच आहे, तोही भगवंतच आहे. तर कर्माना दिशा अशा शुभ याची असावी, विनाशक नसावी. आणि उपजीविका ही नेहमी म्हणजे ही जी सगळी जी वरची सांगितली, आकलन आहे, संकल्प आहे, वाचा आहे किंवा हे शुभकर्म आहेत, या सगळ्यांना धरून उपजीविकेचं साधन असं. उपजीविकासुद्धा तशी असं. तर मामा म्हणायचे ना, चोरीच्या पैशाने सत्यनारायण करता येत नाही, असं आहे. ते मुद्द्याचं बोलले बरोबर. ते वारकरीत ठणकवून सांगण्याचा विषय सत्यनारायण घालायचं ना, पैसा करा पाहिजे. तर त्यांना घातलेला सत्यनारायण तो 100 रुपयाचा असू दे, त्याचा प्रश्न नाही, पण तो खऱ्याचा आहे. त्या चोरीच्या पैशाने सत्यनारायण करता येत नाही. तर तसं त्यांचं म्हणणं, हे जे व्यापार आहेत किंवा व्यवहार आहेत किंवा काय जे चालू असेल तर ती कामं करू नयेत, कसंही काम करू नयेत. त्यांनी दिलेत शस्त्राचे कामं करू नयेत. त्यांचं तर शस्त्राच्या उत्पादनालाही विरोध आहे. शस्त्र उत्पादन करू नये, कारण त्याचा विनाशासाठीच उपयोग होणार आहे. तुमचा झाला का माझा झाला एवढाच फक्त प्रश्न राहील. तर त्याचा अर्थात हे अत्यंत उच्च आदर्शाच्या दिशेने चालण्याच्या वाटा आहेत. व्यवहारासारखे चालतात. शुभविचारांची ही एक नेहमीचा मुद्दा आहे त्यातला, की सतत उजळणे आवश्यक आहे. सतत शुभविचार मनावर पडला पाहिजे. मी बघितले, शुभविचार पडतो, आपण वाचतो, महत्त्वाचं वाक्य हे असतं ते असतं, पण ते पुन्हा परत येतच नाही कधी वाचनात. वाचून तर झाले, उपयोग तर नाही, कारण पुन्हा ते कधी आलंच नाही आहे. म्हणजे आत्ता ही मुलं मी बघतोय, पहिली दुसरीतली मुलं आहेत किंवा पालवाडीतली मुलं आहेत, अवाई शिकलेत, 1 वर्ष झालं उत्तम येते, दुसरं वर्ष झालं उत्तम येते, पण आत्ता परत म्हटलं की गोंधळायला होते, मग म्हटलं की गोंधळायला होते. पुन्हा तो मग परत कधी, आता सुट्टी झाली ना, 1.5 महिना झाला, 1.5 महिन्यात त्याचा काही पुनरुच्चार झालाच नाही कधी, आणि आता सुट्टी आहे, जाऊ दे. त्यामुळे आणखीनच छान. त्यामुळे त्यातलं काय आहे. मात्र त्यांच्याकडे काही रिटेन होत नसेल तर पहिलीला शिकवणारा किंवा दुसरी शिकवणारा जो कोणी शिक्षक असेल तो म्हणे तुम्हाला काय शिकवलं. आता त्यांचा काही दोष आहे का याच्यामध्ये. सुट्टीच्या काळात त्यांनी पुन्हा कधी ते पान जर गिरवलं नसेल तर त्याला कसं येईल. हे जसं साध्या पातळीवर घडतं तसं शुभविचारांचं सुद्धा तसंच आहे. उजळणीशिवाय पर्याय नाही. आपल्याला तोच शुभविचार जर समजा 1 वर्ष 2 वर्षांनी लावला तर काय विचार आहे नाही असं वाटतं. आपण तेव्हा होतो माहिती आहे म्हणून ते मध्ये मध्ये निरूपणाला परत अरे कमाल आहे. म्हणजे हे आपण तेव्हा ऐकलंच नाही. म्हणजे तेव्हा आपण होतो, म्हणजे ते नंतर आठवतं कधीतरी. एखादा काहीतरी विनोद किंवा गेला म्हणजे मध्येच आठवतं ते की अरे यावेळेला आपण होतो, मग त्यातली गोष्ट आठवते पण विचार आठवत नाही अडचणी. तर म्हणून शुभविचारांची सातत्यानं उजळणी एवढा एक चांगला मार्ग याच्यातला आहे. तर त्या अर्थाने ते करावं. आणि हे ज्याचं चाललं आहे त्याचा हा त्याने एक 8 प्रकारचा मार्ग सांगतात तसंच सांगितलेलं आहे.
आणि जे हे सगळे गोष्टी म्हणजे ज्या ज्या गोष्टी जीवनामध्ये घडल्या आहेत, जी भगवंताचीच कृपा समजता येते, किंवा ज्याला खरं सांगायचं तर सगळी भगवंताचीच कृपा आहे. बोलतोय काय, चालतोय काय, उठतोय बसतोय, सगळं काही कृपेशिवाय शक्य नाही. खाली बसलं तर मनुष्याला उठताना जे एकदा शिल्लक भरते त्याचं काही करता येत नाही पुढे. हे आपण बघतो ना, व्यवहारामध्ये बघतो. आता ह्या क्षणी दुसऱ्या क्षणी काय झालं कळलं नाही, पण दिसत नाहीसं झालं. पापणी या क्षणी वर जात होती, दुसऱ्या क्षणी गेली नाही. आपल्याकडे उदाहरणं आहेत त्यांचं, की तर तशी किती उदाहरणं आहेत अशी. मग हे सगळं आपण हे परमेश्वराने ठेवले, ह्याची ती कृपाष्टक त्याच्यासाठीच आहे. तर ही सगळी, हे जर सगळं लक्षात राहील तर कृतज्ञता राहील, आणि कृतज्ञता राहील तर कृती होतील. त्यामुळे त्याला काय पर्याय नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की या मार्गाने परमेश्वराच्या अधिक जवळ जायला होईल, शांतीच्या अधिक जवळ जायला होईल. कारण कृती नेहमी कृतज्ञतेच्याच राहतील. आज अशांतीला कृतज्ञता कारणीभूत आहे. अशांतीचं एक महत्त्वाचं कारण आहे की कृतज्ञता आहे. तर ती आपण आठवत गेलं तर आपल्यावर खूप, म्हणजे अगदी लहानपणी कोणीतरी आपल्याला अक्षर गिरवलं असेल, कोणीतरी केलं असेल, कोणी चालायला शिकवलं असेल, बोलायला शिकवलं असेल, त्याच्यापासूनचे उपकार आहेत सगळे. मग असं त्यांचे उपकार येतं तर मी कसे फेडावेत? मी कोणातरी चालायला शिकवलं, मी कोणातरी बोलायला शिकवलं, काय शक्य असेल ते केलं, त्यातलं काय दिलं घेतलं, काय कोणत्या मार्गाने. तर मग ते आपोआप कृती शुभ होत राहिल्यामुळे प्रवाह सगळे, चिंतनाचे प्रवाह, डोक्यातले प्रवाह सगळे शुभ राहतात. आणि त्याची दिशा शुभ असली की मनुष्य बरोबर शांतीला जातो. तेव्हा शुभापासून शांती असा एक सर्वसाधारण सिद्धांत लक्षात ठेवला तरी चालते. आणि हीच आपल्या त्यांच्या दृष्टीनं मुक्ती आहे. एवढा त्याचा एक सारांश म्हणून सांगितला. आणि सर्वात महत्त्वाचं एक, गेल्या वेळी सांगायचं राहिलं ना, आत्ताही सांगायला राहण्याची शक्यता होती पण नाही, ते म्हणजे सर्व दुःखांचा करता माझ्यापुरता मीच. हे अगदी स्पष्ट लक्षात ठेवा. जे बरोबर कृष्णमूर्ती यू आर द वर्ल्ड म्हणायचे ते तेच ते. जगातल्या दुःखाचं कारणही मीच आहे. त्याच्यामधल्या आज माझ्यातली जी दुःखं आहेत त्याला कोणीतरी कारण आहे अशी जी समजूत आहे, तिथंच सगळं भ्रम आहे. याला कोणीही कारणीभूत नाही, याला मी कारणीभूत आहे. जर काही झालंच असेल समजा, तर आपल्याला नेहमी कसं वाटतं, त्याने अंगावर गाडी धडकवली असं वाटतं. ते आपल्याला नेहमी जणू काही सवन जीवनभर कोणीतरी दुसरा मला काहीतरी त्रास देतो असं असं वाटतं की त्याच्यामुळं त्रास झाला. त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होणं शक्य नाही. तुमच्यामुळंच तुम्हाला त्रास झाला. तुमच्यात काय आहे असं की ज्याच्यामुळं तर हा त्रास झाला, ते शोधून काढा. आपल्या लक्षात येईल की आपल्या दुःखाला आपण कारणीभूत आहोत. मग ते जर आपण कारणीभूत असू तर ते दूर करायला काही त्याची गरज नाही, माझ्याच ॲक्शनची गरज आहे ना. मी त्या ॲक्शन घेईन आणि माझं दुःख दूर होईल. तेव्हा माझ्यापुरतं दुःखाचा विचार करायला गेलं तर कसल्याही प्रकारचं असेल, ते अपुरे हे असेल, माझं ज्ञान असेल पुरं, मगाशी म्हणतात तसं आकलन अपुरं असेल, मला माहिती नीट नसेल, मी मतं बनवत असेल, मी काही करत असेल, ती कारणीभूत आहेत त्याला. तर ती जी काही कारणीभूत आहेत, म्हणजे अगदी मी म्हणतो माझ्याकडे 4 पैसे नाहीत आणि त्याचं मला दुःख आहे, समजा उणीव आहे. उणीव कशातून निर्माण झाली? पैसा कमी झाला म्हणून. पैसा कमी का झाला? माझे कष्ट कमी पडले म्हणून. कष्ट का कमी पडले? मी आळस केला म्हणून. म्हणजे आळसाचं मूळ माझ्यात आहे. अभ्यासात मार्क कमी पडले तर त्याचं वेळेला ते कारण ती तिकडे आहे. तर ते असं शोधत गेलं तर प्रत्येक गोष्टीचं पुन्हा ते परत मूळ आपल्यातच येऊन थांबता येईल. आणि हे जर मूळ आपल्यात असेल तर एका परीनं हे खूप चांगलं सत्य त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, की ते शोधायला सोपं आहे. आणि शोधायला सोपं आहे म्हणजे शोधायला अवघड असलं तरी दूर करायला सोपं आहे, कारण ते आपल्यातच आहे. आता तेवढं धाडस करायला पाहिजे तर हे होईल. आणि मग मग जे त्यांना जे काही परमशांतीचा साक्षात्कार वगैरे जे म्हटलं त्या बोधी वृक्षाखाली वगैरे झाला तसा तो होऊ शकतो. आणि मी म्हटल्याप्रमाणे ह्याचा बाहेरच्या ते काय धर्माचे वगैरे काय संबंध नाही. हा मूळ दर्शन आहे त्यांचं, जे काय म्हणणं आहे ते आहे. तर त्या अर्थाने आपल्याला हे मिळणं शक्य आहे. फक्त कारणं शोधावेत, की समजा दुःख झाले तर ह्या दुःखाला मी कुठे कारण आहे एवढं फक्त शोधून काढलं तरी बस. आपल्या लक्षात येईल की पुढे जायचं कारणच नाही, म्हणजे दुसरा काही कारण सिद्धांत मांडण्याची गरजच नाही. माझ्या दुःखाला मी कारणीभूत आहे. तर मग ते आता कशा पद्धतीनं कारणीभूत झालं असेल ते शोधणं भाग आहे. माझे हट्ट मतं काय असेल ते काहीतरी आड येत आहे आणि ते मला दूर करणं माझ्या हातात आहे. मी मगाशी म्हटलं नाही का, जगामध्ये प्रत्येकाकडे थोडं थोडं असं ज्या बाजून बघेल त्या बाजूंचं सत्यच असतं. म्हणून तो हत्तींचा तांदळासारखं चाललं आहे जगामध्ये आपल्या. तर तसं जे चाललेलं आहे तर ते तसं आहे एवढं जरी लक्षात आलं तरी शांत राहता येतं. ठीक आहे, तुम्ही म्हणता नाही सुपासारखं आहे, बरोबर. कारण त्यांना हातालाच कान लागले तर त्याला काय करणार? ते हत्तीचं कान हाताला लागलं तर सुपासारखाच वाटेल. ते आंधळ्या आणि हत्तीचं जे उदाहरण देतात ते एवढ्यासाठीच आहे. तर तशा तऱ्हेचं ज्या बाजून ज्याला जे दिसले तसं त्याला ते बरोबर वाटते. ह्यातलं अंतिम सत्य म्हणून म्हटलं तर आपण जेव्हा शांत व्हाल त्यावेळेला जे समोर येईल ते अंतिम सत्य असं. त्यावेळेला आपल्याला वेगळे काही शोध करावीच लागणार नाही. ते समोर यावं एवढी प्रार्थना करू. म्हणजे अगदी सारांशाने फक्त हे कधी आपल्याविषयी झाला नाही म्हणून बुद्धाचा विषय घेता अधिक सखोल अभ्यास आपण जरूर करावा. बुद्धाला जी शांती आहे प्राप्त झालेली ती आपल्याला मिळू शकते.